नमस्कार, मी श्रीनिवास फडणीस लातूर। मला ज्योतिषशास्त्र शिकायची आवड आहे, पण ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी लागणारे जे ज्ञान आहे, जे प्राथमिक स्वरूपातून जे ज्ञान घ्यायचे त्याच्या मी शोधामध्ये होतो। आता हे ज्ञान कसं घ्यावं, कारण फेसबुकला, इंस्टाग्रामला, यूट्यूबला बरेच जण ज्योतिष सांगतात, व्हिडिओ टाकतात, पण मला त्यावर काही विश्वास वाटला नाही। मला असं नेहमी मनातून वाटायचं की कुणापाशी जाऊन समक्ष त्यांच्याकडून आपण ऑफलाईन ज्योतिष शिकावं। म्हणून कोल्हापूर येथील निवासी असलेल्या डॉक्टर सृष्टीताई मोरे यांच्याकडे मी संपर्क केला। त्यांच्या काही पोस्ट मी वाचल्या आणि मला त्यांच्या पोस्टही आवडल्या। त्यांच्याशी संपर्क केल्यावर त्यांना विनंती केली की माझे ऑफलाईन तास तुम्ही घ्या, मी तुमच्याकडे येतो, माझी 5-6 दिवस राहण्याची व्यवस्था करा। आणि त्यांनी तशी व्यवस्था केली। आमच्या दोघांचं बोलणं झालं आणि मी लातूरहून खास कोल्हापूरला त्यांच्याकडून ज्योतिष शिकण्यासाठी मी आलो। त्यांनी मला सांगितलं की ज्योतिष विशारद हा एक अभ्यासक्रम आहे जो प्राथमिक स्वरूपाचा आहे आणि त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली। मला शिकवताना अनेक प्रश्न पडत होते की बाबा मी शिकू शकतो का नाही, कारण ते शिकवायला ते खूप चांगले होते। आणि त्यांनी मला पंचांगापासून सुरुवात केली। आता पंचांगामध्ये नक्षत्र, वार, तिथी या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जे मला समजतील, मला कसलीही शंका निर्माण झाली नाही शिकवत असताना, की इतक्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी मला पंचांगाची ओळख करून दिली। पंचांगाची ओळख करत असताना पंचांगापासून जन्मपत्रिका कशी तयार करायची, तिथी वार याच्यापासून जे वार आणि वेळ मिळतो आपल्याला त्याच्यापासून जन्मपत्रिका आपण कशी तयार करायची तेही त्यांनी डीपमध्ये शिकवलं। जन्मपत्रिकेनंतर जे कुंडलीमधले जे 12 स्थान आहेत त्यांचे कारकत्व काय आहेत, ग्रहांचं कारकत्व काय आहे, नीच ग्रह काय आहे, उच्च ग्रह काय आहे, याचे काय परिणाम होतात, तसेच एखादी अंगठी धारण करायची आहे ग्राहकाला किंवा अंगठी द्यायची आहे तर कोणत्या ग्रहाची देण्यात यावी, कुठल्या प्रकारे कुठल्या स्थानामध्ये ग्रह बसल्यानंतर कुठली अंगठी वापरल्यानं त्या जातकाला फायदा होईल याचं सविस्तर विश्लेषण त्यांनी मला या त्यांच्या क्लासेसमध्ये पूर्णपणे केलेलं आहे। त्यामुळे कुंडलीमध्ये कशा प्रकारचे राजयोग असतात, कुठला ग्रह कुठल्या स्थानावर बसल्यानंतर कसे राजग्रह घडतात, त्याच्यापासून काय फळ मिळतं, प्रत्येक राजयोगाची त्यांनी संपूर्णपणे सविस्तर माहिती मला त्यांनी प्रत्येक कुंडली काढून दिलेली आहे। त्यामुळे त्याचंही ज्ञान मला आत्मसात झालं। त्यानंतर नीचग्रह, उच्चग्रह, केंद्र दोष, कुंडलीमध्ये काही दोष असतात, पितृदोष असतो, अनेक दोषांचं निवारण, बरं त्या दोषावर काय उपाय आहेत त्या उपायांचंही त्यांनी मला सखोल मार्गदर्शन केलं। म्हणजे आणि वर्तमान काळातले ग्रह आणि जे आपल्या कुंडलीतले ग्रह आहेत याच्यापासून आपल्याला समोरच्या जातकाला कशा प्रकारे फलादेश देता येईल, प्रत्यक्ष त्याची परिस्थिती आज काय आहे, तो कुण्या संकटात आहे याचा आधार घेऊन त्याला फलादेश कशा प्रकारे आपल्याला देता येईल याची सविस्तर त्यांनी माहिती या मार्गदर्शन केली। मंगळ कुठल्या स्थानी असल्यानंतर काय काय पराक्रम घडवितो, काय काय नुकसान करतो, शनी, बुध, सूर्य, सरकारी नोकरीमधले योग या सगळ्यांचा पूर्णपणे अभ्यास त्यांनी या ज्योतिष विशारदमध्ये माझ्याकडून त्यांनी पूर्णपणे करून घेतला। विशेष म्हणजे मी आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी काही बघत होतो त्या ठिकाणी मला ज्योतिषामध्ये काही सापडलं नाही। आजकाल सगळे फेसबुक, इंस्टाग्रामवर 100-200 रुपयामध्ये रेमेडी सांगण्याचा प्रयत्न करतात, त्या गोष्टी पूर्णतः थोतांड आहेत। ज्योतिष इतकं सोपं नाही। तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकायची आवड असेल तर तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीकडून ज्योतिष शिका आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिका, कारण येणारा जातक हा आपल्याकडे काहीतरी त्याच्या भावना घेऊन येत असतो, काहीतरी संकट घेऊन येत असतो, त्याच्यावर आलेल्या वेदना तो आपल्याला सांगत असतो आणि त्याचं करेक्ट जे काही मार्गदर्शन आहे ते आपण आपल्या भाषेमध्ये त्याला उपयोगी पडेल असं जर मार्गदर्शन आपल्याला करायचं असेल तर चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीकडूनच आपण ज्योतिष शिकावं। मी डॉक्टर सृष्टीताई मोरे यांच्याकडून ज्योतिषशास्त्र शिकलो। याच्या पुढे जे काही ज्योतिषाचे भाग आहेत ते सुद्धा मी त्यांच्याकडून शिकणार आहे। आपल्यालाही ज्योतिष शिकायची इच्छा असेल, आपल्यालाही मनातून या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही इतर गोष्टीकडे वेळ न घालवता त्यांच्याकडून तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकू शकता। किंवा एखाद्या जातकाला काही अडचणी असतील, नोकरी, धंदा किंवा लग्नासंबंधित, तर तुम्ही जे काही खाली दिलेला नंबर आहे
त्या नंबरवर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून तुम्ही तुमचे प्रश्न त्यांना विचारून तुमच्या समस्या निवारण करू शकता. पुन्हा एकदा मी डॉक्टर सृष्टीताई मोरे यांचे खूप खूप आभार मानतो. त्यांनी जे काही मला ज्ञान दिलं आहे ते ज्ञान कधीही नष्ट होणार नाही आणि या ज्ञानावरूनच मी पुढचं ज्ञान ग्रहण करीन हे नक्की. पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.